नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही आपल्याला मिळाला नसेल तर आपल्याला कोणती गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे याचीच सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आपण विविध माहितीपर व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आपल्याला जर अजूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही तर कोणत्या गोष्टीची पूर्तता करणं आपल्याला आवश्यक आहे ते आता आपण समजून घेऊया। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा अप्रूव्ह असणं आवश्यक आहे। जर आपला फॉर्म अप्रूव्ह असेल तरच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळत असतो। त्यासोबतच आपले बँक खाते हे आपल्या आधार कार्डशी जोडलेलं असणं हे आवश्यक आहे। आपले आधार कार्ड आणि बँक खाते जोडलेले आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपण आपली माय आधार ची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती किंवा NPCIच्या वेबसाईटवरती जाऊन त्याची सविस्तर माहिती आपण घेऊ शकता। ते कसं चेक करायचं याचा माहिती देणारे व्हिडिओ आपण यापूर्वी बनवले आहे। ते व्हिडिओ आपल्याला इथे आय बटन मध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील। ते व्हिडिओ पाहून आपण आपला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे, तरच आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार आहे। त्यासोबतच ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेले होते त्याच महिलांना पूर्वीचे जे काही 4,500 रुपये आहे ते मिळालेले होते आणि पुढे 1,500 आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये हे मिळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना फक्त सप्टेंबर महिन्यापासून पुढील 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे एकूण 3,000 रुपये 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिला असतील तर अशा महिलांचा हप्ता अडकण्याची किंवा बंद होण्याची शक्यता आहे, कारण की लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका घरातील म्हणजेच एका रेशन कार्डवरील 2च महिला लाभार्थी या योजनेचा फायदा घेऊ शकतात। सरकार पुढे चालून लाडकी बहीण योजनेचे नियम अजूनही कठोर करू शकतं आणि जे नियम शासन निर्णयामध्ये होते त्यांची अंमलबजावणी ही कडक पद्धतीने सुरू केली जाऊ शकते। त्यामुळे ज्या महिला पात्र नसतानाही त्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचे हप्ते मिळालेले असतील तरीही त्यांचे येथून पुढील हप्ते हे बंद होऊ शकतात, याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची आहे। ज्या काही अटी शर्ती होत्या त्या म्हणजे जे काही उत्पन्नाची मर्यादा होती 2 लाखापेक्षा उत्पन्न जास्त नसावं, घरी 4 व्हीलरच्या गाड्यांची जी काही अट होती, कोणी सरकारी नोकरीला नसावं घरातील, या सर्व अटींची पूर्तता असणं आवश्यक होतं। जर या कोणती अट आपल्याकडनं व्हायलेट होत असेल किंवा आपण अपात्र असतानाही जर पात्र जर आपला अर्ज झाला असेल तर अशा महिलांचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता आपला अडकला असेल तर त्याची कारणं काय आहेत, जी काही पात्रता होती ती आता आपण समजून घेतलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्त्याची मुदत ही 10 ऑक्टोबर पर्यंत आहे। 10 ऑक्टोबर पर्यंत विविध जे काही सरकारी कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांच्या खात्यावरती थेट पद्धतीने हा जमा केला जाणार आहे। हीच महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची होती। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप हे नक्की जॉईन करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।